आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड वेणूनगर गुरसाळे या कारखान्याच्या 3 गोडाऊनला दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सील केले। अभिजित पाटील यांनी करमाळ्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांची सभा सुरू होती। या सभेत शरद पवारांचं भाषण सुरू होतं। सभा सोडून अभिजित पाटील थेट कारखानास्थळी दाखल झालेत। यामध्ये रोहित पवारांनी आपल्या भाषणामध्ये कारवाईची भीती व्यक्त केली होती। आताची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण HPN मराठी न्यूजच्या माध्यमातून पाहतोय। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वेणूनगर गुरसाळे इथल्या 3 गोडाऊनला दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सील केलेला आहे। करमाळ्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांची सभा सुरू होती। या सभेत अभिजित पाटील देखील उपस्थित होते। सभेत शरद पवारांचं भाषण सुरू होतं। सभा सोडून अभिजित पाटील थेट कारखानास्थळी दाखल झाले आहेत। यामध्ये रोहित पवारांनी आपल्या भाषणामध्ये कारवाईची भीती व्यक्त केली होती। बाहेर पडला आपल्या नेतृत्वाखाली साखर कारखाना चांगल्या पद्धतीने मागील 2 वर्षापासून सुरू होत असताना चालू असताना पुन्हा या कारखान्याला काहीतरी अडचणीत येण्याचा प्रकार घडतोय। काय सांगाल आजच्या या घटनेमुळे? कारण आज इथे येऊन सील करून गेलेले आहेत गोडाऊन। 25 तारखेला ऑर्डर झाली असं त्यांचं म्हणणं आहे। हो, खरं तर काय झालं की विठ्ठल कारखाना अडचणीत होता। सभासदांनी मतदान रुपये आशीर्वादाने निवडून दिलं आणि कारखाना चालू झाला। पहिल्या वर्षी 7,26,000 गाळप केलं। यावर्षी देखील 10,81,000 गाळप केलं। 10,85,000 पोती साखर बाहेर पडली। जवळजवळ 4 कोटीच्या आसपास 3 कोटी 78 लाख युनिट आपण लाईट एक्सपोर्ट केली। डिस्टिलरी सुरू आहे, अजून बगॅज आहे आणि अशा स्थितीमध्ये जप्तीची कारवाई गेले 4 महिने सुरू आहे आणि 2021मध्ये खरी सरपेशी सुरू झाली। त्याच्यावर कारखाना बंद होता। आम्ही आलो निवडून, मग त्यांना गेल्या 2 वर्षात 35 कोटी रुपये आम्ही बँकेच्या भरलेत। आता स्टेच्या ऑर्डर होती, बँकेने कोर्टानं ऑर्डर केली होती। त्या कोर्टाच्या ऑर्डरनुसार स्थगिती होती, पण काल 25 तारखेला कोर्टापुढं होतो आणि कारखाना चालू होता इतके दिवस, म्हणून आम्ही बँकेला स्थगिती मागतो, कोर्टाला स्थगिती मागत होतो की जप्त होऊ नये, कारखाना सुरू आहे। परंतु काल बँकेने तिथं म्हणणं मांडलं की आता कारखाना बंद झाला आणि त्या ठिकाणी ऊस गाळप संपलं आहे, गाळप हंगाम संपला आहे। त्यामुळे काल कोर्टाने स्थगिती उठवली आणि स्थगिती उठवल्यानंतर आम्हाला असं आणि कोर्टाने देखील सांगितलं होतं की तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा, पण बँकेने डायरेक्ट येऊन, आम्ही आत्ता पवारसाहेबांच्या सभेत होतो आणि इथं मात्र ही कारवाई गेली आहे। त्यामुळे आता चिंतेची बाजू अशी आहे की गोडाऊनमध्ये साखर आहे आणि काही शेतकऱ्यांची बिलं देणं बाकी आहे। त्यामुळं त्वरित निर्णय घेऊन बँकेशी आम्ही संपर्क साधतोय, वरिष्ठांशी संपर्क साधतोय, पवारसाहेबांशी बोललो आहे। आता सहकार मंत्र्यांशी पण संपर्क केला होता, परंतु ते दवाखान्यात असल्यामुळं आता सरकारमधल्या सगळ्यांशीच बोलावं लागणार आहे, कारण ते त्याशिवाय होणार नाही असं दिसतंय। म्हणजे अजितदादांशी असतील, फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, यांच्याशी देखील मी पवारसाहेबांना सांगेन की बोला आणि काहीतरी मार्ग काढून द्या, त्याशिवाय कारखाना हा या तालुक्याचा कणा आहे आणि तो वाचला पाहिजे, ह्यासाठी आम्ही भूमिका घेऊ। पोलीस स्टेशनला देखील FIR दिली होती, आम्ही कोर्टात देखील दाखल केलं की हे जुने कर्ज ह्यांनी भ्रष्टाचार केला आहे। थकवलं म्हणजे काय, तर ह्यातले पैसे घरी घेऊन गेलेत, त्यामुळं भ्रष्टाचार झाला आहे। तर त्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन त्यांच्याकडनं ती वसूल व्हावे आणि ते कारखान्यावर पडलेला बोजा कमी करावा, अशी आम्ही वारंवार मागणी केली, परंतु सरकार त्या बाजूत कुठली कारवाई करत नाही, कारण त्यांच्यातले काही लोक सरकारच्या बाजूने असल्यामुळं त्या गोष्टी होत आहेत। 8 कारखाना चांगल्या पद्धतीने चालतोय, विठ्ठलच्या सभासदांमध्ये एक आनंदाचं वातावरण असतानाच या कारवाईनं थोडं काळजीत पडलाय परिवार। काय सांगाल तुम्ही, परिवाराला संदेश काय द्याल? खरंच जसं तुम्ही म्हणला तसं 8 वर्ष नाही, जो 2012च्या पूर्वी नंतर पहिल्यांदाच 10 लाखपेक्षा जास्त गाळप झालं आहे, मध्ये थोडं आणि यावर्षी इतकं वातावरण आनंदी होतं की इतिहासामध्ये आपल्या भागात 3,000 रुपयेचा भाव विठ्ठल कारखान्यानं दिला। शेतकरी खुश होता। 10,81,000 म्हणजे 11 लाखाच्या आसपास गाळप केल्यामुळं शेतकऱ्याचा सगळा ऊस वेळेवर केला, पैसे मिळत आहेत वेळेवर, सगळं चांगलं असताना अचानक हे झाल्यामुळं, परंतु मी या निमित्तानं आपल्या सर्वांच्या माध्यमातून
माझ्या सर्व सभासद बांधवाला, विठ्ठल परिवारातील सर्व आमच्या सहकाऱ्यांना या एवढंच आव्हान करतो की काहीही झालं तरी कारखान्याला काही होऊ देणार नाही. वेळ पडली तर स्वतःला गहाण ठेवेल, परंतु कारखान्याला काही होणार नाही याची आम्ही मात्र नक्की काळजी घेऊ. शेतकऱ्यांनी ज्या विश्वासानं मला निवडून दिले त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. भले काहीही मला त्यासाठी किंमत मोजावं लागली तरी मोजील, परंतु शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी सभासदाला कुठेही अडचणी देऊ देणार नाही. कारखाना चांगल्या पद्धतीने चालतोय. विठ्ठलच्या सभासदांमध्ये एक आनंदाचं वातावरण असतानाच या कारवाईनं थोडं काळजीत पडलाय परिवार. काय सांगाल तुम्ही, परिवाराला संदेश काय द्याल? खरंच जसं तुम्ही म्हणला तसं 8 वर्ष नाही, जो 2012च्या पूर्वी नंतर पहिल्यांदाच 10 लाखपेक्षा जास्त गाळप झालं आहे. मध्ये थोडं आणि यावर्षी इतकं वातावरण आनंदी होतं की इतिहासामध्ये आपल्या भागात 3,000 रुपयेचा भाव विठ्ठल कारखान्यानं दिला. शेतकरी खुश होता. 11 लाख 10,81,000 म्हणजे 11 लाखाच्या आसपास गाळप केल्यामुळं शेतकऱ्याचा सगळा ऊस वेळेवर गेला, पैसे मिळत आहेत वेळेवर, सगळं चांगलं असताना अचानक हे झाल्यामुळं, परंतु मी या निमित्तानं आपल्या सर्वांच्या माध्यमातून माझ्या सर्व सभासद बांधवाला, विठ्ठल परिवारातील सर्व आमच्या सहकाऱ्यांना या एवढंच आव्हान करतो की काहीही झालं तरी कारखान्याला काही होऊ देणार नाही. वेळ पडली तर स्वतःला गहाण ठेवेल, परंतु कारखान्याला काही होणार नाही याची आम्ही मात्र नक्की काळजी घेऊ. शेतकऱ्यांनी ज्या विश्वासानं मला निवडून दिले त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. भले काहीही मला त्यासाठी किंमत मोजावं लागली तरी मोजील, परंतु शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी सभासदाला कुठेही अडचणी देऊ देणार नाही. दबाव आता ते तर आपल्याला वेगळं काही सांगायची गरज नाही, परंतु काय की ही कारखाना 2021पासून ह्या अडचणीत 19ला कर्ज मिळालं, त्यानंतर ह्या अडचणीचे सामोरे जातच होता. परंतु आम्ही त्या ठिकाणी थोडे पैसे भरून बँक काढून क्रशिंग करून शेतकऱ्याला 2 रुपये जास्त देता येतील ही भूमिका आमची होती. त्यातनं आम्हाला असं वाटत होतं की कारखाना चांगला चालवल्यानंतर हा शेतकऱ्याला इथल्या मदत होती आहे, 2 रुपये जास्त मिळतात, सहानुभूतीपूर्वक विचार करतील, परंतु तसं झालं आहे असं वाटत नाही. किती गोडाऊन सील केलं जातं सर? आत्ता तर 3 सांगितलेत, ज्यात साखर होती ते 3 गोडाऊन आता सील झालेत. आता बाकीचे अधिकारी बसलेत, आता ते काय सील करतायत काय टोटल गोडाऊनला आत्ता करेक्ट आकडा माहीत नाही मला, लाखभर पोती असतील आता आयडिया नाही मला. नक्की माहिती घेऊन सांगतो, कारण करेक्ट आकडा सांगणं गरजेचं आहे. लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HTN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.